IBPS मराठी व इंग्लिशच्या उपयोग पॅटर्ननुसार ऑनलाईन कोर्सेस, टेस्ट सिरीज आणि ई बुक्स ABC एज्युकेशन ॲपवर मिळतील. ॲपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर MPSC चालता बोलता सीझन 4च्या महाराष्ट्र दौऱ्यामध्ये आता आपण आलो आहोत जगात जर्मनी आणि भारतात परभणी या नावाने प्रसिद्ध असलेल्या परभणी शहरामध्ये. आणि सध्या आपण आहोत विठ्ठल कांगणे सराच्या स्वामी विवेकानंद या अकॅडमीमध्ये. तर बघा, स्पर्धेला सुरुवात करण्याअगोदर मी तुम्हाला काही आपल्या स्पर्धेचे नियम सांगू इच्छितो की मी तुम्हाला सलग 3 प्रश्न विचारणार आहोत. पहिला प्रश्नाचं उत्तर पहिला प्रश्न सामूहिक राहील. ज्याला कोणाला पहिल्या प्रश्नाचं उत्तर येईल त्यांनी हात वर करायचा. आणि मग जर त्या विद्यार्थ्याने प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलं पहिल्या, तर त्याला आपण सलग दुसरा आणि तिसरा प्रश्न विचारू. आणि तीनही प्रश्नाचं जर सलग उत्तर दिलं तर त्याला मिळणार ABC एज्युकेशनतर्फे चांदीचं नाणं. आणि तसेच सध्या IBPSच्या क्षेत्रामध्ये लोकप्रिय होत असलेलं IBPS अप्लाइड मराठी आणि IBPS अप्लाइड इंग्लिश हे आशिष भाकरे सरांचं पुस्तक. तर चालू करायचा शो. तर MPSC तर मित्रांनो, एकदा तुमच्या सर्वांसाठी आणि आपल्या विठ्ठल कांगणे सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या आणि खेळाला आपण सुरुवात करूया. तर मला सर्वात आधी कोणी तुमच्यापैकी सांगू शकेल का, म्हणजे खेळ चालू करण्या अगोदर, की आपल्या परभणी शहराचं वैशिष्ट्य काय आहे? कोणी सांगेल मला इकडे? कोणी हात सांगा ना मला, एखादं सांगा. नाही माहीत आहे परभणी शहर कशासाठी फेमस आहे? ज्वारीसाठी. अजून कशासाठी फेमस आहे माहीत नाही. ठीक आहे, तर काही हरकत नाही. तर आपले जेही व्ह्युअर्स परभणीकर आहेत त्या परभणीकरांना मी सांगू इच्छितो की कृपया परभणी शहराची काय काय वैशिष्ट्य आहे तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर बघा, सर्वात पहिला प्रश्न तुमच्या सर्वांसाठी असा आहे की मला सांगा, कोणत्या शहरामध्ये महाराष्ट्रात वनक्षेत्राचं प्रमाण सर्वाधिक कमी आहे? हा, हात वर करा, मी येतो सगळ्यांकडेच. लातूर असं म्हणणं यांचं उत्तर बरोबर आहे. तर जोरदार टाळ्या होत्या मित्रासाठी. या इकडे. काय नाव आपलं? मयूर रामचंद्र धारकर. तर मयूर रामचंद्र धारकर यांनी पहिल्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दिलंय. तर त्यांना आता आपण दुसरा प्रश्न विचारूया. जर त्यांनी दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलं तर ते थेट जाऊन पोहोचणार चांदीच्या नाण्यापर्यंत. मला सांगा तुम्ही, महाराष्ट्र पठाराची निर्मिती कशाने झाली आहे? त्या प्रक्रियेचं मला नाव सांगा. ज्याला कोणाला येईल इकडे त्यांनी हात वर करा. महाराष्ट्र पठाराची निर्मिती कशामुळे झाली आहे? माहित नाही सर. माहिती नाही. इकडे मुलींमध्ये बघू. घेऊ शकतो. ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे. तर त्या उद्रेकाला काय म्हणतात? एक मिनिट, यांच्यासाठी आहे, यांना नाही आलं तर मी तुमच्याकडे वळतो. नाही माहिती. तुम्हाला माहित आहे? बेसॉल्ट खडकाने. नाही, ते तर खडक झालं. त्या उद्रेकाचं नाव काय? भ्रंशमूलक उद्रेक. ताईंचं उत्तर अगदी बरोबर आहे. जोरदार टाळ्या होत्या ताईंसाठी. दुसरा प्रश्न विचारूया. मला सांगा तुम्ही, भारतातील लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात लहान राज्य कोणते? सिक्कीम. काय वाटते, बरोबर आहे? तर ताईंचं उत्तर अगदी बरोबर आहे. जोरदार टाळ्या होऊ द्या. तर मित्रांनो, कुठलाही वेळ वाया न घालवता जेव्हा मी प्रश्न विचारत होतो, जेवढ्या तत्परतेने मी प्रश्न विचारला तेवढ्याच तत्परतेने ताईंनी प्रश्नाचं उत्तर अगदी थेट दिलंय. तर आता आपण बघूया ताई तिसऱ्या प्रश्नाचं थेट उत्तर देऊन पटकावणार का चांदीचं नाणं. मला सांगा तुम्ही, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची जी अधिवेशने भरत होती, ठीक आहे, तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे दुसऱ्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? ज्याला कोणाला इकडे येत असेल त्यांनी हातवर करावा. दादाभाई नौरोजी असं म्हणणं आहे. बरोबर आहे उत्तर? बरोबर आहे उत्तर ताईंचं. दुसऱ्या अधिवेशनाचे अध्यक्ष. पहिल्या अधिवेशनाचे कोण होते ताई? उमेशचंद्र बॅनर्जी. पहिल्या अधिवेशनाचे दुसरे दादाभाई नौरोजी. तर टाळ्यांचा कडकडाट पाहून मला असं वाटते ताईंचं उत्तर बरोबर आहे. तर ताईंनी म्हणजे शो चालू होऊन फक्त 5 मिनिटात झाले आहे आणि ताईंनी 5 मिनिटाच्या आतच चांदीचं नाणं पटकावलं आहे. तर काय नाव म्हटलं आपलं? प्रतीक्षा काळे. खेळ समोर चालू ठेवूया आणि बघूया दुसरं चांदीचं नाणं स्वामी विवेकानंद अकॅडमीमध्ये जाईल का. तर मला सांगा,
भूगोलावरचा प्रश्न आहे. वैराट शिखर ऐकलंय? वैराट ठीक ऐकलंय. तर आता दुसऱ्यांना चान्स देऊया आपण. तर मला सांगा, वैराट शिखर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर अमरावती उत्तर बरोबर आहे, परंतु सामूहिक उत्तर दिल्यामुळे आपण हा प्रश्न बाद करूया. तर सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. फक्त हात वर करा, ठीक आहे? फक्त बघा, हात वर करा. कोणी सामूहिक उत्तर देऊ नका आणि तुमचं चांदीचं नाणं पटकावण्याची सुवर्ण संधी गमावू नका, ठीक आहे? तर पुन्हा एकदा सर्वांसाठी मला सांगा, प्रो कबड्डी लीग या हंगामाचे सध्याचे 2024चे विजेते कोण? प्रो कबड्डी लीग या सर इकडे. पुणेरी पलटण असं दादांनी उत्तर दिलं आणि त्यांचं उत्तर अगदी बरोबर आहे. जोरदार टाळ्या होत्या त्यांच्यासाठी. या सर पुढे या. तर नाव सर आपलं? सूरज कांबळे. सूरज कांबळे. तर सूरज यांनी पहिल्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दिलं आहे मित्रांनो. त्यांना आता आपण दुसरा प्रश्न विचारूया. मला सांगा तुम्ही, ज्या आता एशियन गेम्स झाले, ठीक आहे, कुठे झाले? चायनामध्ये, हाँगझौ, ठीक आहे. तर ते जे एशियन गेम्स झाले, तर एशियन गेम्सचे आयोजन दर किती वर्षांनी केले जाते? 5 नाही म्हणजे कृपया कोणी सामूहिक उत्तर देऊ नये. 10 वर्ष. नाही, उत्तर चुकीचं. इकडे कोणाला मुलींमध्ये इकडे येते? कोणाला? सामूहिक उत्तर देऊ नका, हातवर करा. इकडे आहे कोणी? नाही. याचं उत्तर आहे मित्रांनो 4. परंतु पुन्हा एकदा सामूहिक उत्तर कोणी देऊ नका मित्रांनो. आपल्या भारतात ज्या प्रकारे हरित क्रांती झाली, त्या हरित क्रांतीसोबतच वेगवेगळ्या रंगांच्या क्रांत्या झाल्या, ठीक आहे. तर त्यापैकी मला सांगा, पिवळी क्रांती कशाशी निगडित आहे? पिवळी तेलबियाची. ताईंचं उत्तर अगदी बरोबर आहे. जोरदार टाळ्या होऊ द्या. ताई उभ्या राहा. मुलांना तुम्ही कॉमनमध्ये उत्तर देऊ नका, नाही तर दुसरं चांदीचं नाणं सुद्धा मुलींमध्येच जाईल आणि तुम्ही संधी गमावून बसाल, ठीक आहे. मराठीचा प्रश्न आहे. मला सांगा, धग या मराठी कादंबरीचे लेखक कोण? धग धग माहिती नाही कोणाला? इकडे. धग कादंबरीचे लेखक कोण? ऑप्शन तर नाही आहे कोणाला इकडे माहीत? धग कादंबरी, धग. तर बघा मित्रांनो, याचं उत्तर आहे उद्धव शेळके, ठीक आहे. वाचलं होतं? कोणाला माहीत होतं? कोणाच्या वाचनात आलं होतं आधी? ठीक आहे, काही हरकत नाही. तर तलाठी फॉरेस्ट वगैरेची एक्झाम दिली आहे का कोणी? नाही दिली? काही हरकत नाही. तर पुन्हा एकदा आपण सामूहिक पहिला प्रश्न विचारू, ठीक आहे. यावेळेस फक्त कोणीही सामूहिक उत्तर देऊ नका. मला सांगा, जागतिक व्याघ्र दिन कोणत्या तारखेला साजरा केला जातो? 29 जुलै. 29 जुलै असं उत्तर दिलं, बरोबर आहे का? तर मग जोरदार टाळ्या होऊ द्या. या पुढे, या इकडे. या ना, या इकडे. अरे या या, बरोबर आहे. या. काय नाव तुमचं सर? अजय हाके. अजय हाके. अजय हाके यांनी पहिल्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दिलं आहे. त्यांना आता आपण दुसरा प्रश्न विचारूया. मला सांगा अजय, तुम्ही संत ज्ञानेश्वराचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला? गावाचं नाव. सामूहिक उत्तर देऊ नका, हातवर करून ठेवा. यांना जर नाही आलं तर मी तुमच्याकडे वळतो. देऊ. नाही, इकडे मागे वळूया आपण. सामूहिक उत्तर देऊ नका. आपेगाव असं यांनी उत्तर दिलं, बरोबर आहे. तर जोरदार टाळ्या होऊ द्या सरांसाठी. यांना आता आपण दुसरा प्रश्न विचारूया. त्यांनी पहिल्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दिलंय. मला सांगा तुम्ही, गोधन न्याय योजना, ठीक आहे, गोधन न्याय योजना कोणत्या राज्याशी संबंधित आहे? राजस्थान. गोधन राजस्थान नाही, राजस्थान नाही. दुसरं एखादं माहिती आहे?
MP. नाही. इकडे उत्तर प्रदेश. नाही. छत्तीसगड. छत्तीसगड अगदी बरोबर उत्तर आहे. जोरदार टाळ्या होऊ द्या. या सर पुढे या. पुढे या. बघा नाव आपलं किसन माने. तर किसन माने यांनी पहिल्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दिले. तर प्रश्न असा होता मित्रांनो, गोधन न्याय योजना कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर त्याचं उत्तर आहे छत्तीसगड. तर मोकट जनावरांचा प्रश्न सोडवणे यासाठी ही योजना राबवण्यात आली आहे. तुमच्यासाठी दुसरा प्रश्न असा आहे, मला सांगा पंचायत राजची जी अशोक मेहता समिती आहे ती कोणत्या सालची आहे? 2017. कुजबूज करू नका मित्रांनो, शांतता राखा. 2017. नाही. इकडे मुलींमध्ये येते कोणाला? इकडे वळूया थोडा मोर्चा आपण. थोडंसं हळूहळू फास्ट केलं तरी चालते, काही हरकत नाही. अशोक मेहता समितीचे वर्ष कोणते? म्हणजे अशोक मेहता समिती कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आली? 1970. 1970 नाही. इकडे येते पुन्हा कोणाला? नाही. इकडे मुलांमध्ये अशोक मेहता समितीचे वर्ष कोणते? सांगा सांगा. 1977 अगदी बरोबर उत्तर आहे. या पुढे या सर. या पुढे या. त्यांना दाखवत जा. या पुढे या. उत्तर दिल्यानंतर त्यांच्याकडेच फोकस ठेवायचं, त्यांचे एक्सप्रेशन वगैरे येते. या. तर पुन्हा एकदा हाके साहेबांना या इथे. पुन्हा एकदा हाके साहेबांना चांदीचं नाणं चांदीचं नाणं कमावण्याची, पटकावण्याची सुवर्णसंधी चालून आली आहे. बघूया तर इकडे कॅमेराकडे बघा. तर बघूया यावेळेस ते त्या संधीला दोन्ही हाताने स्वीकारतील का? तर कशापासून, किती दिवसापासून अभ्यास करता सर? यंदाच आले. अच्छा. काय 12वी ग्रॅज्युएशन वगैरे काय झालं आहे? काहीच नाही. 12वीत आहे. 12वी झाली. आता कशाला ॲडमिशन घेतली आहे? आता कायलाच नाही रेकामात. अच्छा, म्हणजे जस्ट 12वी झाली आहे. अच्छा. काही हरकत नाही. इथे कशाची तयारी करता? इथं पोलीस भरती. पोलीस भरतीच तयारी. अच्छा. चांगलं नशिबान आहेत तुम्ही. तुम्हाला विठ्ठल कांगणे सरांच्या अकॅडमीमध्ये शिकायला मिळत आहे. तर तुमच्यासाठी अभ्यास चांगला दिसतो. तुम्हाला जस्ट 12वी झाली तरी तुम्हाला MPSC कंबाईन पोलीस भरतीच्या प्रश्नांचा चांगला अभ्यास आहे. मला सांगा तुम्ही, बघा प्रश्न सर्वांनी लक्ष नीट आहे का? पहिल्यांदा कोणी स्टुअर्टगार्ड जर्मनी येथे, ऐका ना. अरे ऐका ना. आता तुम्ही स्पर्धा परीक्षा करत आहात, ठीक आहे? प्रश्न पूर्ण ऐकत जावा. प्रश्न सोपाच आहे, ठीक आहे? पूर्ण ऐकून घ्या. पहिल्यांदा कोणी जर्मनीमध्ये भारताचा ध्वज फडकवला? नेताजी सुभाषचंद्र बोस असं वाटतं. नाही. तर यांचं उत्तर चुकीचं आहे आणि ते फार लाजत आहे, कारण की जस्ट त्यांची 12वी झाली आहे. परंतु काही हरकत नाही. जसं ते मोठे होतील, जसं त्यांना स्पर्धा परीक्षेचा अनुभव येईल, त्यांचा पेशन्स वाढेल आणि नक्कीच ते एक दिवस चांगले अधिकारी बनतील असं मला माहिती आहे. इकडे कोणाला माहीत आहे? इकडे सांगा ताई. उत्तर अगदी बरोबर आहे ताईंचं. याचं उत्तर आहे मादम कमा. या ताई पुढे या. तर बघा मित्रांनो, प्रश्न असा होता, कसा आहे तुम्हाला सुद्धा नवीन प्रश्न माहीत पडतात, तर प्रश्न लक्ष नीट देऊन ऐका. उत्तर प्रश्नाचं, ठीक आहे? हां, शांतता राखा. नाव आपलं ताई? सोनू मनोहर वाघमोडे. तर सोनूताईंनी पहिल्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दिलं आहे. मित्रांनो, प्रश्न असा होता की या पुढे या थोड्या. पहिल्यांदा कोणी स्टुअर्टगार्ड जर्मनी येथे भारताचा ध्वज फडकवला? तर त्याचं उत्तर आहे मादाम कामा. आणि त्यांनी 1907 साली भारताचा पहिल्यांदा जर्मनीमध्ये ध्वज फडकवला होता, ठीक आहे? मला सांगा, भारताचा जो सध्या तिरंगा आहे, सर्वांसाठी सामूहिक प्रश्न, तुम्हाला आपण प्रश्न विचारूच. कोणी तयार केला आहे? कोणी केला आहे? पिंगली व्यंकय्या. काय नाव आहे? पूर्ण नाव? पूर्ण नाव पिंगली.
ठीक आहे. तर आपल्या व्ह्युअर्ससाठी प्रश्न असा आहे की त्यांनी कोणत्या साली तिरंगा ध्वज फडकवला आणि त्यांचं संपूर्ण नाव काय मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर तुमच्यासाठी दुसरा प्रश्न असा आहे, मला सांगा लिंगाणा डोंगर, ठीक आहे, लिंगाणा डोंगर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बीड. नाही. इकडे येते कोणाला? लिंगाणा डोंगर कोणत्या जिल्ह्यात आहे? हां इकडे माहीत नाही. सांगा, लाजू नका, लाजू नका, थोडा कॉन्फिडन्स वाढवा. सांगा, माहीत आहे? इकडे गडचिरोली. नाही. तर मित्रांनो काय याचं उत्तर आहे मित्रांनो रायगड. ठीक आहे. तर लिंगाणा डोंगर जे आहे ते रायगड जिल्ह्यामध्ये आहे. तुम्ही बसू शकता. पुन्हा एकदा बघा, जोरदार टाळा उद्या ताईसाठी एकदा. तुम्हाला मजा येत आहे ना शोमध्ये? ठीक आहे. तर एम पी एस सी 2011ची जी जनगणना झाली, ठीक आहे, तर ती एकूण कितव्या क्रमांकाची होती? चौथ्या. नाही, एकूण 15व्या. ताईंचं उत्तर अगदी बरोबर आहे. जोरदार टाळ्या उद्या. उत्तर आहे 15व्या. या ताई पुढे या. तर प्रश्न असा होता मित्रांनो की भारताची 2011ची जनगणना होती ती एकूण कितव्या क्रमांकाची होती? त्याचं उत्तर आहे 15व्या आणि स्वातंत्र्यानंतर ती 7व्या क्रमांकाची होती. ठीक आहे. नाव आपलं? प्रतीक्षा घुगे. मला सांगा भारतातील पहिले निर्मल राज्य कोणते? भारतातील पहिले निर्मल राज्य कोणते? झारखंड. नाही, झारखंड नाही. पुन्हा एकदा एक चान्स तुम्हाला माहिती आहे. आलो तुमच्याकडेच आलो. शांतता राखा. आलो 2 मिनटं. सिक्कीम. ताईंचं उत्तर अगदी बरोबर आहे. जोरदार टाळ्या उद्या. उत्तर आहे सिक्कीम. भारताचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार 2023चा कोणत्या राजनेत्याला देण्यात आला? राजनेता आहेत, एक पॉलिटिशियन आहे भारतातले गाजलेले, सध्या कार्यरत आहे पदावर. ते हिंट द्यायची झाली तर ते एक मंत्री आहे. ठीक आहे. पण आता कोणते मंत्री आहे मी ते सांगणार नाही. भारतातले आहे पण. ठीक आहे. सुखदेव. नाही. येते माहिती आहे आन्सर? संजय बनसोडे. नाही. इकडे येत्या मुलांमध्ये कोणाला? थांबा. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार कोणाला देण्यात आला? जोरात सांगा. उदित नारायण? नाही. उदित नारायण एक गायक आहे. तर मित्रांनो याचं उत्तर आहे योगी आदित्यनाथ. ठीक आहे. माहीत होतं तुम्हाला? माहीत होतं? योगी आदित्यनाथ. ठीक आहे. मंत्री आहे. कोणत्या राज्याचे मंत्री आहे योगी आदित्यनाथ? उत्तर प्रदेशाचे. चला तर मित्रांनो पुन्हा एकदा सर्वांसाठी, ठीक आहे, पुन्हा एकदा सर्वांसाठी सामूहिक प्रश्न. ठीक आहे. मी अशी आशा बाळगतो की आता मुलांमध्ये पहिला चांदीचं नाणं जाईल, नाहीतर मुली तयारच आहेत. ठीक आहे. तर मला सांगा गव्हामध्ये कोणते प्रोटीन आढळते? गहू आपला कोणते प्रोटीन आढळते? माहिती आहे कोणाला? तर त्याचं उत्तर आहे मित्रांनो ग्लुटेन. तर ग्लुटेन नावाचे प्रोटीन गव्हामध्ये आढळते. तर पुन्हा एकदा सर्वांसाठी मला सांगा राष्ट्रीय काँग्रेसचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते? राष्ट्रीय काँग्रेसचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते? नाही. या पुढे या. सांगा. उत्तर अगदी बरोबर आहे. या पुढे या. जोरदार टाळ्या होऊ द्या. यांना आता आपण दुसरा प्रश्न विचारूया. कशाचा अभ्यास करता? पोलीस भरतीचा. कशी चालू आहे तयारी वगैरे? चांगली. काय वाटते कधी होणार पोलीस भरतीची एक्झाम? 2-2.5 महिन्यात. 2-2.5 महिन्यात. आधी ग्राउंड आहे की पेपर आहे? आधी ग्राउंड होईल, नंतर 2 महिन्यात पेपर होईल. अच्छा, काही हरकत नाही. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा पोलीस भरतीसाठी.
बानकोट हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? बानकोट. बानकोट. बानकोट हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? बानकोट. नाही. रायगड. नाही. इकडे येते कोणाला सांगा. नाही. अजून इकडे. याचं उत्तर आहे मित्रांनो रत्नागिरी. ठीक आहे. बानकोट हा किल्ला रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे. तर बघा पुन्हा एकदा सर्वांसाठी सामूहिक प्रश्न. मला सांगा जागतिक रक्तदान दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? जागतिक रक्तदान दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? नाही. नाही. तारीख बरोबर आहे पण महिना चुकीचा आहे तुमचा. सांगा. 14 जून. 14 जानेवारी. 14 जून असं त्याचं उत्तर आहे. मागून मुलांनी उत्तर दिलं होतं पण पुन्हा एकदा सर्वांनी सामूहिक उत्तर दिलं. सर्वांसाठी टाळ्या होऊ द्या. फक्त मोबाईलमध्ये सर्च करून सांगू नका. ठीक आहे. कृपया मोबाईलमध्ये सर्च करून सांगू नका कारण की तुम्हाला जेव्हा आपली खरी परीक्षा राहील तेव्हा आपल्याला पेपर सेंटरमध्ये आपल्याला मोबाईल मिळणार नाही. महाराष्ट्र केसरी 2023. ठीक आहे सांगा. सिकंदर शेख. सिकंदर शेख असं यांचं उत्तर आहे. बरोबर आहे उत्तर. तर जोरदार टाळ्या होत्या. या सर पुढे या. या पुढे या. महाराष्ट्र केसरी स्पर्धा आहे कुस्ती. नाही असं तुम्ही खेळलेलं आहे. वा क्या बात आहे. दादांसाठी जोरदार टाळ्या होऊ द्या. कोण आयोजित करतं? संचालक महासंचालक राहतात कुस्तीचे विभाग. अच्छा. त्याचं नाव? त्यांचं नाव मला माहिती नाही. महाराष्ट्र राज्य कुस्तीगार परिषद म्हणून. ठीक आहे. आणि सिकंदर शेख जे आहे ते कोणत्या क्रमांकाचे विजेते आहे? ते 23. नाही वय नाही. कोणत्या क्रमांकाचे म्हणजे त्यांनी कोणत्या क्रमांकाचं हे पटकावलं आहे? वेटमध्ये का? वेट नाही म्हणजे कोणत्या क्रमांक जसं असते ना आता भारताचा 75वा स्वातंत्र्य 66 अगदी बरोबर आहे. दादांचा अभ्यास खरंच चांगला दिसतो. तर त्यांना आता आपण हा पहिल्या प्रश्नाचं इंट्रोडक्शन होतं आपल्या व्ह्युअर्ससाठी. तर आपल्या प्रेक्षकांसाठी प्रश्न असा आहे की मला सांगा हिंद केसरी स्पर्धा कोणी जिंकली आणि ज्याला कोणाला असेल कृपया त्यांनी मला कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्या. तर दादांना आता आपण दुसरा प्रश्न विचारूया. मला सांगा तुम्ही प्रश्न असा आहे तुमच्यासाठी 24 भाषांमध्ये 7/12 उपलब्ध करून देणारे पहिले राज्य कोणते? तेलंगणा. नाही. येते इकडे कोणाला हात वर करा. नाही. इकडे मुलींमध्ये त्याचं उत्तर आहे महाराष्ट्र. महाराष्ट्रात सर्वाधिक स्थलांतर कोणत्या राज्यातून होते? सांगा सर उत्तर. नाही. राजस्थान. नाही. इकडे कोणाला येते? ते याचं उत्तर आहे मित्रांनो उत्तर प्रदेश. ठीक आहे. माहीत असेल ना UP बिहार. ठीक आहे. सर्वाधिक स्थलांतर आपण काय म्हणतो? UP बिहारच्या लोकांनी महाराष्ट्रात येऊन. ठीक आहे. हां तर असं आहे. तर त्याचं उत्तर आहे UP. ठीक आहे. आणि 2 नंबर कोण असेल? 2 नंबर आहे कर्नाटक. आणि आपल्या प्रेक्षकांसाठी प्रश्न आहे की 3ऱ्या नंबरचं राज्य कोणतं ज्यामधून सर्वाधिक स्थलांतरित महाराष्ट्रामध्ये येतात? बिहार चुकीचं उत्तर आहे. ठीक आहे. संपूर्ण स्वराज्याचा ठराव राष्ट्रीय सभेच्या कोणत्या अधिवेशनात मांडण्यात आला? संपूर्ण स्वराज्याचा ठराव फेमस असं अधिवेशन आहे 1929 मध्ये भरलेलं. 1 मिनिट इकडे बघूया आपण. नाही. नागपूर याचं उत्तर नाही आहे. नाही. याचं उत्तर आहे लाहोर अधिवेशन. ठीक आहे. उत्तर बरोबर आहे पण फक्त हात वर करा मित्रांनो. सलग 4थ्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही सामूहिक हात वर करा फक्त. ठीक आहे. सर तुम्ही समोर येऊन बसले तरी चालाल. घुमर हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याचा आहे? 1 मिनिट थांबा. या सर समोर या. सामूहिक उत्तर देऊ नका मित्रांनो. राजस्थान. राजस्थान अगदी बरोबर उत्तर. जोरदार टाळ्या होऊ द्या. सर नाव आपलं? गजानन गायकवाड. तर गजानन गायकवाड यांना अगोदरच्या प्रश्नांचं उत्तर यांना आधीच्या प्रश्नांचं उत्तर येत होतं मित्रांनो. परंतु त्यांच्या मित्रांनी सामूहिक उत्तर दिल्यामुळे त्यांची चांदीचं नाणं जिंकण्याची संधी 2-3दा गेली होती परंतु पुन्हा ती चालून आली आहे. तर बघूया यावेळेस सर चांदीचं नाणं पटकावतील का. तर
मला सांगा तुम्ही, JVP जी समिती आहे, नाव ऐकलं आहे? राज्य पुनर्रचना आयोग वगैरे, म्हणजे राज्याची निर्मिती करण्यासाठी जेही आयोग बनवण्यात आले होते 3 आयोग होऊन गेले आत्ताहून, ठीक आहे. जसं राज्य पुनर्रचना आयोग, SK धार आयोग, त्या प्रकारे एक JVP समिती होती. त्यामध्ये होते पंडित नेहरू, सरदार पटेल आणि P सीतारामय्या. तर ही समिती कोणत्या सालची आहे? म्हणजे राज्यांची निर्मिती करण्यासाठी नेमण्यात आलेली समिती आहे. कृपया बघा, JVP समिती राज्याची निर्मिती करण्यासाठी, ठीक आहे, समिती नेमण्यात आल्या होत्या. SK धार समितीचा आयोग समिती ऐकली आहे. राज्य पुनर्रचना आयोग कधीचा? 1953चा, ठीक आहे. त्याचप्रकारे JVP समिती आहे, ज्याचे सदस्य होते पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार पटेल आणि P सीतारामय्या. तर ही जी समिती आहे, तर ही कोणत्या सालची आहे? 56 नाही. नाही मित्रांनो. तर येते कोणाला? तर मित्रांनो, प्रश्नाचं उत्तर चुकलं आहे आणि याचं उत्तर आहे 1949. ठीक आहे. तर मित्रांनो, मी इथे बघा, ठीक आहे, विद्यार्थ्यांच्या मागणीमुळे एक शेवटचा प्रश्न, ठीक आहे, यानंतर मी खेळ थांबवतो. ठीक आहे. तर सर्वांसाठी शेवटचा प्रश्न, मला सांगा, IPLचा प्रश्न विचारू? बरं ठीक आहे, IPLशी निगडीत प्रश्न विचारतो. मला सांगा, इकडे प्रेक्षक हे दाखवा विद्यार्थी. तर IPLशी निगडीत प्रश्न आहे. मला सांगा, IPLमध्ये सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम कोणाच्या नावावर आहे? हात वर करा, सामूहिक उत्तर देऊ नका. या सर, पुढे या तुम्ही. या सांगा ना काय आहे, सांगा. संपूर्ण IPL. मोहम्मद शमी. नाही माहिती आहे कोणाला? संपूर्ण का नाही. मला असं वाटतं आता पूर्ण क्रिकेट टीम तयार होईल. मित्रांनो, कोणाला सांगायचं इकडं? हात वर करा. तर मित्रांनो, याचं उत्तर आहे युजवेंद्र चहाल. आधी लसित मलिंगा होता. लसित मलिंगाच्या अगोदर होता ड्वेन ब्रावो वेस्ट इंडिजचा, त्यानंतर लसित मलिंगा आणि त्यानंतर युजवेंद्र चहाल. तर काही हरकत नाही, खूप चांगल्या प्रकारे तुम्ही खेळ केलात. अकॅडमीचे संचालक श्री माननीय आपले विठ्ठल कांगणे सर यांना अशी विनंती करतो की त्यांनी येऊन, ताई या पुढे या. तर मित्रांनो, मी सुनील कदम सरांना अशी विनंती करतो की त्यांनी विनर्सला चांदीचं नाणं आणि पुस्तक द्यावं. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपल्या परभणीमधील स्वामी विवेकानंद अकॅडमीमध्ये, विठ्ठल कांगणे सरांच्या अकॅडमीमध्ये MPSC चालता बोलता सीझन 4चा आपल्या आजचा एपिसोड पार पडला. आणि त्यामध्ये प्रतीक्षा काळे ताईंनी चांदीचं नाणं आणि सोबतच आशिष भाकरे सरांचं IBPS अप्लाइड मराठी आणि IBPS अप्लाइड इंग्लिश हे पुस्तक जिंकलेलं आहे. आणि आपल्या व्ह्युअर्सना जर हे पुस्तक लागत असेल तर ऑफलाईन तसेच ऑनलाईन हे पुस्तक आपलं अवेलेबल आहे आणि त्याची माहिती आणि लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तर तसेच तर तुम्हाला सुद्धा जर तुमच्या जिल्ह्यामध्ये कुठे शो घ्यायचा असेल तर तुमच्या अभ्यासिकेचं नाव कमेंट बॉक्समध्ये सांगा. सध्या आमचा महाराष्ट्र दौरा चालू आहे. आम्ही नक्कीच तुमच्या जिल्ह्यामध्ये येऊन शो घेऊ. थँक्यू.